आणि आता बातमी आहे ठाण्यातून. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कामामुळे 25 ते 29 एप्रिल पर्यंत ब्लॉक असणार आहे. तर गायमुख घाटाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आलाय. तर ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटाचं काम सुरू असल्यानं 25 ते 29 एप्रिल पर्यंत ब्लॉक घेण्यात आलाय. मात्र पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतीये. घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मीरा भाईंदरवरून ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांना अर्ध्या तासासाठी ब्लॉक उघडण्यात येतोय. तर त्याच पद्धतीनं ठाण्याकडून मीरा भाईंदर अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अर्धा तास ब्लॉक उघडण्यात येतोय. आधीच वाहतूक कोंडीनं बेजार झालेल्या घोडबंदर वासियांना आता आजपासून 4 दिवस आणखी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं गायमुख घाटाचं पुन्हा दुरुस्तीचं काम काढलं असून यामुळे आता 26 ते 29 एप्रिल पर्यंत एक मार्ग बंद ठेवण्यात येतोय. दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आल्यानं ठाण्यात वाहतूक कोंडी होतीये. तर ठाण्यातील घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कामामुळे 25 ते 29 एप्रिल पर्यंत ब्लॉक घेण्यात येतोय. गायमुख घाटाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय. तर ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटाचं काम सुरू असल्यानं 25 ते 29 एप्रिल पर्यंत ब्लॉक घेण्यात आलेला आहे. मात्र पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. हा ब्लॉक 26 तारखेपासून म्हणजेच आजपासून सुरू झालेला आहे. तर घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दररोज ठाणेकरांना आणि घोडबंदर वासियांना वाहतूक कोंडीचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. मात्र आता हाच वाहतूक कोंडीचा मनस्ताप अजून 4 दिवस त्यांना सहन करावा लागणार आहे. कारण ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि MMRDA ने गायमुख घाटाचं काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे. आणि आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती ठाण्याकडून मुंबई अहमदाबाद रोडला म्हणजेच मीरा भाईंदर असेल, त्याचप्रमाणे मुंबई अहमदाबाद रोडला जाणारी वाहनं असतील, यांची मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. याचा परिणाम असा झालेला आहे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. गायमुख घाटापासून ते माजीवाड्यापर्यंत भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात. आता ज्या गाड्या आपण जाताना पाहतोय ह्या गाड्या मीरा भाईंदर वरून ठाण्याकडे येणाऱ्या आहेत. दर अर्ध्या तासाने या गाड्यांना सोडण्यात येत आहे. ठाण्याकडून मीरा भाईंदरला जाणाऱ्या गाड्यांना अर्धा तास थांबवलं जातंय आणि मीरा भाईंदर वरून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्यांना अर्धा तास सोडलं जातंय. त्याचप्रमाणे ज्यावेळेस ठाण्याकडून ही वाहतूक कोंडी उघडली जाते किंवा हा ब्लॉक उघडला जातो अर्ध्या तासासाठी, त्यावेळेस मीरा भाईंदर कडून ठाण्याकडे येणाऱ्या जो ब्लॉक आहे तो घेण्यात येतो. त्या ठिकाणची वाहनं थांबवली जातात. परीक्षा केंद्रावरती पोहोचण्यासाठी अनेक CETच्या विद्यार्थ्यांना विलंब झालेला आहे आणि वाहतूक प्रशासन मोठ्या प्रमाणात तैनात असून देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती सहन करावी लागते. आजचा पहिला दिवस आहे ब्लॉकचा आणि याचा फटका ठाणेकरांना होताना दिसून येतोय. पुढचे 4 दिवस आणखीन ठाणेकरांना या वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.